आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो, सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय तो जय बेताळेश्वर आजदे विपक्ष जय गावदेवी आगासन. 4 षटकांची लढत असेल. दोन संघांनी अतिशय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली. एका बाजूला आपण पाहतोय किशोर मुंडे आणि लालचंद यांच्या संघाने आगासन संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. अशक्यप्राय असा विजय पहिल्या सामन्यामध्ये संपादित केला. असं वाटलं होतं की त्या सामन्यामध्ये आगासन संघ पराभूत होतोय की काय, मात्र किशोर मुंडे आणि लालचंद या दोन फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी करून तिथून आपल्या संघाला सामना जिंकून दिला. त्यानंतर आपण पाहतो सातत्याने 2 सामने अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकून या संघाने उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये प्रवेश प्राप्त केलाय. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आमचे पंच सुभाष पाटील एसपी पॅनलचे सर्वेसर्वा संदप यांनी अतिशय चांगली कामगिरी पंच म्हणून या स्पर्धेमध्ये केली आहे. सुभाष पाटील संदप यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आयोजक संदीप बाने आडिवली, पप्पू बाने आडिवली, गणेश आडिवली यांनी पंच म्हणून आयोजक म्हणून पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली, त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. तर आजच्या दिवसात गुणलेखक बिपिन दुबे आडिवली यांनी सुद्धा अतिशय चांगलं गुणलेखन केलं. प्रत्येक सामन्याची अपडेट, प्रत्येक सामन्याची, प्रत्येक चेंडूची माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली, ती आम्ही तुमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर समालोचक जगदीश पाटील आमचे मित्र नारिवले यांनी अतिशय चांगलं समालोचन आजच्या या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये केलं. गेम इज ऑन. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय, सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय तो जय बेताळेश्वर आजदे विपक्ष जय गावदेवी आगासन. नाणेफेक जिंकली. आजदे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत ते किशोर. स्ट्रायकरला घनश्याम. पहिला चेंडू पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतात. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली पंचगिरी आपण पाहिली सुभाष पाटील यांच्या माध्यमातून. सातत्यानं ग्रामीण गट असो, खुला गट असो, स्पोर्टी प्लस स्पर्धा असो, सातत्यानं चांगल्या स्पर्धेमध्ये चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ साईडला सरकला. इथे क्षेत्ररक्षक मात्र बनत राहिले प्रेक्षक आणि घनश्यामच्या बॅटमधून येतोय तो षटकार 6 धावा. असं वाटलं होतं की चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र चेंडू निघाला तो ऑफ साईडला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरने चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावला. 6 धावा येतात. घनश्यामनं दमदार सुरुवात केली आहे. सहा धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4 षटकांची ही लढत. किशोर मुंडे राईट मोर विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळतात. अतिशय सुरेख फटका. चेंडू लो मॅटलमध्ये ट्रॅव्हल होतोय. फलंदाज घनश्यामच्या बॅट मधनं येतोय तो चौकार. 4 धावा. 2 चेंडू पद्धतीनं 2 चेंडू राहिले होते घनश्यामचे, मात्र तिसरा चेंडू राहिला तो किशोर मुंडेच्या बाजूनं आणि मोठ्या विकेटचे इथं पतन होत आहे. मोठा धक्का दिलाय तो किशोर मुंडे या गोलंदाजाला. आजदे संघाला घनश्याम बॅक टू पॅव्हिलियन. जेटीसीचा आपण उल्लेख केला पहिल्या सामन्यामध्ये. जेटीसी वाहिनीचं ग्लोबल टीनेज क्रिकेट ही वाहिनी आपण पाहतोय. या सातत्यानं स्पर्धा कोणतीही असो, क्रिकेटची स्पर्धा असो की कोणतीही स्पर्धा असो, इव्हेंट्स असो, सातत्यानं या वाहिनीनं उंच भरारी घेतली आहे. 2016ला 15 ऑगस्ट 2016 रोजी या वाहिनीची स्थापना झाली. त्यानंतर आपण पाहतो जलपेश भोईर, आशिष भोईर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी अतिशय चांगली कामगिरी करून आपल्या वाहिनीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलंय. ती जेटीसी वाहिनी आपण पाहतोय. किशोर इथे मात्र वानले दर्शक आणि पंच. पंच सुभाष पाटील सावकाराचा इशारा करतायत. 4 धावा. 17 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो. फलंदाज रवी मुठेच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतायत. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 18 वर पोहोचते. ऑन साईडला सफल झाले. ऑफ साईडला ऑन साईडला भिरकावून दिला चेंडू.
इथे मात्र पंच सुभाष पाटील चौकाराचा इशारा करतात. 4 धावा येतात. धाव फलकर धाव संख्या पोहोचते ती 22 वर. बिपिन गोलंदाजी विश्लेषण जर आपण पाहिलं, गोलंदाज होते किशोर मुंडे. या गोलंदाजानं तब्बल या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू वाईड हाताळला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतो चौकार आला, त्यानंतर गडी बाद केला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा चौकार येतो, पुन्हा एकदा वाईड येतोय आणि शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय. तर एकूण या गोलंदाजाने चेंडू हाताळले ते 8 आणि धावा खर्च केले तर तब्बल 22 धावा. बाळराम येत आहेत, बाळराम बेडेकर येत आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकेटला अमोल. इथं मात्र चेंडूची वाट पाहिली, टॅप केल्या चेंडूला ऑफसाईडला. किशोर येतात स्वतः. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फिल्डिंग होते. स्वतः गॅदर करतायत गोलंदाज बाळराम. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. नक्कीच जडेजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं साइड आर्म थ्रो केला जायचा त्याच पद्धतीनं थ्रो पाहिला आपण. 23 धावा धाव फलकावर. बाळराम पुन्हा एकदा तयार. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, तोपर्यंत चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 25 धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्रायकेटला आपण फलंदाज पाहतोय रवी मुठे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल. बघा यष्टीरक्षकाच्या मागेच थांबायचंय दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. इथं मात्र मोठा फटका साधला, सफल झाले ऑनसाइड ऑफसाइडला आणि ऑनसाइडला भिरकावलाय. मात्र तिथं पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच संदीप बाने इशारा करतात षटकार. 31 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आघात संघानं चांगली कामगिरी केली, आजदे संघानं चांगली कामगिरी केली आणि आजच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीतील लढत आपण पाहतोय, सेमीफायनलची लढत ती आजदे विपक्ष आगासन. एकतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते किशोर मुंडे, धावा खर्च केल्या तब्बल 22 आणि या षटकाचा जर विचार केला नक्कीच रवी मोठे पहिल्या सामन्यामध्ये नव्हते, मात्र आता आपल्या संघासाठी इथे मात्र समोर खेळतायत. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो 32. चांगल्या पद्धतीने बिपिन इथं साधला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. 1 to go. एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. इथे पुन्हा एकदा कोलर टपाचा चेंडू ऑफसाइडला खेळलेत. अमोल दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो. कुणी यष्टीरक्षक नाहीये, बॅकिंगला गोलंदाज आहेत बाळराम. मात्र तोपर्यंत रवी मुठेचं कौतुक करावं लागेल. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. छत्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 षटकांचा बाजवी खेळ इथं संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. जय वेताळेश्वर आजदे संघाची 1 बाद. 36 धावा. सलामीचे फलंदाज घनश्याम बाद झालेत. घनश्याम बाद झाल्यानंतर मात्र इथं आपण पाहतो रवी मुठे आणि अमोल हे 2 फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतायत. 4 षटकांची लढत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 36 धावा. नक्कीच गोलंदाज आपण पाहतो आकाश संघाचे सुनील येत आहेत. 3 सत्य आपण पाहतोय 777. त्यांच्या जर्सी क्रमांक आपण पाहतो त्यांचा ऋषभ पंत या फलंदाजाचा आपण जर्सी नंबर पाहतोय. चांगली गोलंदाजी IPL मध्ये त्यांचा जर्सी क्रमांक असतो तो 777. बिपिन आम्हाला माहिती देत आहेत.
चांगली गोलंदाजी इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. इथे मात्र ऑन साइडला भिरकावून दिला स्टँड अँड डिलेव्हर. झेल सुटलेलं झेलचं रूपांतर आपण पाहतोय. 2 धावांमध्ये केला जात आहे. फलंदाज रवी आणि अमोलच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत धाव फलकावर. अतिशय चांगली फलंदाजी, कारण बिपिन जर विचार केला डावखुरी फलंदाज नेहमीच नैसर्गिक फलंदाजी करत असतात, आक्रमक असतात. 38 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर आपण पाहतोय रवीच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. अडतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसला. यष्टीरक्षक प्रयत्न करतायत. चेंडू लो मॅच सेफ लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. नशिबाची साथ लाभते. प्रयत्न यष्टीरक्षकांना नक्कीच चांगला केला होता, मात्र यश लाभलं नाही. हरकत नाहीये, मात्र इथं 2 धावा. किती चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला चेंडू बघा. बिपिन फार दूरवर चेंडू विसावतोय, षटकार येतोय. फलंदाज रवी मुठेच्या बॅट मधनं 6 धावा षटकार. बघा मागच्या सामन्यांमध्ये 46 धावांचा डिफेन्स केला होता आज संघानं, आगासन संघानं 46. 4 षटकांची लढत आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावा आपण पाहतो धाव फलकर 46. रवी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतात. 1+1 2 धावा येतात धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते 48 वर. आजच्या दिवसात नक्कीच बिपिन दुबे यांचं कौतुक करावं लागेल. गुणलेखक कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आम्ही पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करतो, मात्र अतिशय चांगलं काम आपण त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात पाहिलं. नक्कीच प्रभावित केलंय बिपिन दुबे यांनी. सुनील पुन्हा एकदा तयार. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळलाय. चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलून फेकापर्यंत चुका होतात. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा येतात धाव फलकावर. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक 50 कंप्लीट. आद्य संघाच्या 50 धावा. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने इथं आद्य संघ वाटचाल करतोय. त्याचं कारण आपण पाहतोय रवी मुठे आणि अमोल यांची फलंदाजी. घनश्याम माघारी परतल्यानंतर जबाबदारी या दोघांनी स्वीकारली चांगल्या पद्धतीनं. इथं मात्र फटका फटलाय. सेफ लँड होतो चेंडू. नंबर स्टार्ट मध्ये पडतो. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. आमचे मित्र समालोचक नितीन काळन यांचा संघ इथं फलंदाजी करतोय. आजदे गावचे समालोचक आमचे मित्र नितीन काळन यांचा संघ इथे खेळतोय. नक्कीच ते समाधानी असतील, आनंदित असतील. बरेच समालोचक असतात. समालोचन करताना आपण पाहतो स्पर्धांमध्ये प्रत्येक समालोचकाचा कोणत्या ना कोणत्या गावचा संघ असतोच. जगदीश पाटील यांचा नारोलीचे 2 संघ आहेत. आमचे सुद्धा घारलीचे 2 संघ आहेत. 40+ संघ आहे, रेग्युलर संघ आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र संधी होती, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. पंच संदीप बाणे यांनी वाईडचा इशारा केलाय. 1+1 धावसंख्या पोहोचते ती 54 वर. तर मी गणेश शेलार यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आजच्या दिवसात ज्यांनी अतिशय चांगलं समालोचन केलं ते आमचे जगदीश पाटील समालोचक नारिवली यांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. सामना संपल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बिंदास इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, कारण डेथ ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये तुम्हाला
इथं धावगतीला अंकुश लावायचा असेल, या दोन फलंदाजांना सेट झालेल्या फलंदाजांना थांबवायचं असेल तर बिंदासला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या स्थगित. इथे मात्र ऑन साईडला खेळतायत. अमोलच्या माध्यमातून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. दुसरा धावाचा नक्कीच प्रयत्न करतील. रवी यांनी आपल्या सहकार्याला होकार भरला, तोपर्यंत 2 धावा येतात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र रवी यांनी त्यांना माघारी परतवलाय, तोपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या एकूण टोटल अब तक 56 धावा आपण पाहतोय. नक्कीच देवीच्या पाडा संघाविरुद्ध 63 धावा या संघाला कुठल्या होत्या. बिंदास. इथे मात्र चेंडू मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतात. थोडेसे पंबल होत आहेत. मनोज बाने आडिवलीचे आपण पाहतो. मनोज बाने चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 57 वर. नक्कीच 100 क्रमांकाची जर्सी क्रमांक आपण 100 पाहतोय. सत्तावन्न धावा. बिंदास. राईट मोड विकेट. इथे मात्र फटका फसलाय की पाहिजे. क्षेत्ररक्षक घेईल का. इथे मात्र चेंडू सेफ लाईन ट्रॅव्हल होतोय नो मॅच लाईन मध्ये. पंच संदीप बाने चौकाराचा इशारा करतायत. 61 धावा आपण पाहतोय. 4 षटकांची लढत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आदेश संघाचे 2 फलंदाज आपण पाहतो. रवी मोठे आणि अमोल या 2 फलंदाजांनी घनश्याम माघारी परतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारून या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं. रवी मोठे या फलंदाजांना आतापर्यंत 31 धावा कुठल्या आहेत बिपिन आम्हाला माहिती देत आहेत. 11 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा कुठल्या आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे सरकलाय. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न करतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का. अमोल प्रयत्न करतायत. इथे तिसरी धाव पूर्ण केली जाते. चौथ्या धावाचा प्रयत्न होईल का. तर कदाचित नक्कीच थोडीशी थकावट जाणवत असेल. 3 धावा येतात धाव फलकावर. एक बॉल 1 टू गो. 64 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बघा 63 धावांचा उच्चांक होता. इथे मात्र मोठा फटका आलाय अमोलच्या बॅटमधनं. बाहुबली षटकार 6 धावा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला अमोलच्या बॅटमधनं. आणि आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहतो 70 आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतो ती आद्य संघाच्या नावानं नोंदवली गेली आहे. आणि ते पण 4 षटकांमध्ये. नक्कीच श्याम पाटील 1 षटक तुम्ही कमी खेळलात. चार षटकांमध्ये आद्य संघाने धावा कुठल्या त्या 70 आणि 71 धावांचा डोंगर उभारला. तो आगासन संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग आगासन संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा डिफेन्स आद्य संघ कशा पद्धतीने करेल ऐकूया आमचे सहकारी समालोचक, आमचे मित्र जे नेहमीच आम्हाला चांगलं सहकार्य करत असतात, ते आमचे जगदीश कालन नारिवली यांना, जगदीश पाटील नारिवली यांना माफ करा. 24 चेंडू आणि 71 धावांचं मोठं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करतो इथं आगासन संघ. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांना.
धन्यवाद पंडित दादा पाटील. आणि आजच्या या पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामना सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मात्र तो कोणता संघ असेल, आजदे की आगासन, याचं उत्तर 4 षटकामध्ये मिळेल. मात्र भलं मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे तो आगासन टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. लालचंद्र मुंडे आणि किशोर मुंडे. गोलंदाज प्रल्हाद काळन पहिलं षटक घेऊन येतं आपल्या टीमच्या वतीने. 24 चेंडू आणि 71 धावा. पहिलाच बॉल बाउन्स, वाईट बॉल. अकाउंट ओपन झालंय. भलं मोठं लक्ष ते पाठलाग करायचंय. वाईट बॉल. लागोपाठ 2 चेंडू वाईट फेकले गेल्यात. यावेळेस फटका हवेत खेळात. बराच वेळ चेंडू हवेत आहे. रवी मुठे झेल खाली, मात्र 2 धावा. दोन धावा पूर्ण केल्या जातात म्हणजे एका चेंडूवरती 4 धावा आल्या. 2 चेंडू सुरुवातीचे वाईट फेकले आणि या 2 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाई लॉंग ऑफच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. षटकार आलाय. गरज होती अशा मोठ्या पडक्यांची. लालचंद्रला पाहतोय पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली खेळी होती, तर तिचीच गरज आहे त्या खेळीची. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय सरळ एसटी रक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये. डॉट बॉल. ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली, ताकदवर बॅटिंग केली रवीने, खास करून मोठे पटके खेळल्यात. पुन्हा एकदा चेंडू पहा मिळतोय डॉट. प्रेशराईज. आता मात्र आणखीन 4 चेंडू झाल्यात. 10 धावा. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू खराब फेकल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना पिकेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला किशोर. एज लागतोय चेंडू पाठीमागे एकेरी धावेसाठी आणि ते चेंडूला अडवलंय. आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा पहा मिळाल्या, जेथे 2 चेंडू डॉट गेले, 2 चेंडू खराब फेकलेत, 1 षटकार आला, दुहेरी धाबा आल्या 1 वेळा, एकेरी धावा 2 वेळा. आणि आता मात्र पहिला षटक संपन्न. बारा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. बिनबाद 12. गोलंदाज घनश्याम. पहिलाच बॉल ऑफ स्टिक वरती. पंच वाईट चिकून करत असताना ऑफ स्टिक कव्हर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच दिशेवरती लागोपाठ 2 चेंडू वाईट.
ज्याप्रमाणे प्रल्हादने सुरुवात केली त्याचप्रमाणे घनश्यामला पाहतोय आपण. 2 चेंडू खराब फेकत असताना पुन्हा एकदा आता तिसरा चेंडू वाईट. ऑफस्टिक वरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू जसा पडतो ना तसा थोडासा बाहेर निघून जातोय आणि त्यामुळे ते 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात. फुलटॉस बॉल, फायदा उठू शकले नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा एज लागतोय. एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल डबलनी काही होणार नाहीये. ते मोठे पटके खेळावे लागतील. ज्यावेळेस आपल्याला उच्चतम स्कोर चेस करायचा असतो त्यावेळेस थोडासा प्रेशर असतो आणि त्या प्रेशर मध्ये खेळत असताना क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. पहिला धक्का लागत असताना आगासन संघाला. बालाराम आंबेडकर आल्यात आता वडगावचा फलंदाज. वाईट बॉल. चौथा चेंडू खराब फेकलाय. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉल. इथे पहा मिळतोय चांगला चेंडू फेकलाय फलंदाजाला. बीट केला जातोय. चार चेंडू खराब फेकले या षटकामध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू खेळात. त्यामुळे आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त धावा आल्या त्या 18. आता समीकरण 12-53. 12 चेंडू 53ची गरज. अमोल तिसरा गोलंदाज. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर फटका चांगला आहे. धावा मिळतील 4. चौकार. स्कोर 22. पुन्हा एकदा हो 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 व्हॉट अ शॉट. खूपच उंच आणि लांब षटकार येतोय. व्हेरी गुड शॉट.
यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एकोणतीस धावा. 29 ना? पुन्हा एकदा वाईट. नहीं नहीं ये तो सब टोटल 8 वाइट हो गए. स्वागत है. यावेळेस फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील. पीके होतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. व्हॉट अ शॉट. सर एकूण पाहिलं तर 36 धावा झाल्यात. आता 9 चेंडू 35. 9 चेंडू 35. 35. लेग स्टंप वाईट बॉल. तर 9 चेंडू 34 समीकरण थोडंसं सवय येत असताना, कारण अद्यापी तसं पाहिलं तर दूर आहे, मात्र मोठे फटके आले तर कमबॅक होऊ शकतो. डॉट चेंडू फेकले तर पुन्हा एकदा आज संघ वर्चस्व प्राप्त करेल, मात्र त्यासाठी त्यांना प्रयत्न चांगले करावे लागतील. ये एकच धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील. या ठिकाणी 2 धावा. आठ बॉल 32. 8-32. यावेळेस पुन्हा एकदा खूपच लांब डीप मिड विकेटच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. सात चेंडू 26 येणारा शेवटचा चेंडू कसा असेल. यस, या बॉलवरती थोडस निर्भय होईल, मात्र यस आमचे कालुराम मामा यांचे सुपुत्र आहेत ते लालचंद्र मुंडे. पुन्हा एकदा आणि आता षटकार. यस, 6 धावा. व्हॉट अ शॉट. आणि मॅचच्या दिशेने जेथे बंद झाले होते मॅचचं येणं तेथे मात्र लालचंद्रने पुन्हा एकदा चालू केले आणि आता मात्र 6 चेंडू 20 धावा. 20 कंपल्सरी करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता असं वाटलंही नाहीये कोणाला की 2 ओव्हरमध्ये 12-53 समीकरण होतं आणि आता 6-20 पा. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा वाईट, चौथा वाईट, पुन्हा एक षटकार, पुन्हा वाईट, पुन्हा 2 धावा आणि पुन्हा एकदा 2 षटकार. 33 धावेचं षटक आलं. 33. या 12 चेंडू 53 धावा पाहिजे होत्या आणि 33 निघाल्यात. आता 20 ची गरज आहे. रवींद्र मोठे आल्यात आता. यस, लालचंद्र याने हाग ओकली आहे मैदानावरती. आता बाराम समोर आहे. पहिले 3 चेंडू डॉट केला आहे तो सुद्धा. या वेळेस मात्र एज लागतोय ते 1 धाव. एकच धाव घेते का. त्यांना सुद्धा माहित आहे 5 मध्ये 19 बनवायचे आहेत आणि एवढं भलं मोठं लक्षचा पाठलाग करत असताना 24 बॉल 71चं समीकरण होतं. सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये चेस करत असताना ओमसाई गावदेवी अगासन टीम पहा मिळतोय आपल्याला. 5 चेंडू
आणि 19. ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न श्याम आहेत तेथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि येथून मात्र फलंदाज बाद. काय झालं या ठिकाणी पहा मिळतोय आपल्याला. 4 चेंडू आणि 18. पाच षटकार ठोकले. 41 धावांची इनिंग साकारली आहे लालचंद्र मुंडे यांनी. अतिशय चांगली इनिंग साकारत असताना या ठिकाणी पाहिलं गेलंय. न्यू बॅट्समन बिंदास. यासह बारमने या ठिकाणी थोडस मिस झालंय. बिंदास. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत. एकच धाव मिळाली. आता मात्र 3 चेंडू आणि 17. 3 चेंडू 17 धाबा. 3 चेंडू 17. एकच धाव आणि ते मात्र सामन्याची हवा निघाली आहे. मात्र मी म्हणेन आज जे संघाचं सुद्धा थोडंसं दमछाक झाली होती, कारण ज्यावेळेला 6 चेंडू 20ची गरज होती लालचंद्र स्ट्राईकवरती होता आणि अशा वेळेला धाबा होणं दुर्दैवरित्या त्यांच्यासाठी फार मोठा धक्का लागला आहे. त्यामुळे आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता पहा मिळेल, फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल आता. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिशय चांगलं प्रत्येक संघाने एफर्ट दिला, चांगला खेळ केला. ज्याचा खेळ चांगला राहिला तो विजयी ठरला. आणि आता मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करत असताना वेतालेश्वर क्रिकेट संघ आज दे पहिला सामना सुद्धा त्यानेच खेळला आणि शेवटचा मॅच सुद्धा तेच खेळत असताना आणि ते मात्र सामना जिंकत असताना